अगदी बेकरीसारखा मऊ, स्पॉन्जी आणि खमंग मावा केक. माझ्या मुलांना तर एवढा प्रचंड हा केक आवडतो ना, की महिन्यातून नाही म्हटलं तरी 3 ते 4 वेळा माझ्या घरी हा बनतोच. अगदी सोप्या पद्धतीने हा केक मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हा केक करून बघा. तुम्हाला बेकरीतून कधीच केक आणण्याची गरजच वाटणार नाही, एवढा छान हा तयार होतो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मावा केक बघणार आहे. तर बघा, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे, पाव वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी मिल्क पावडर घेतली आहे. 3 जी छोटी पळी असते त्या पळीने तुम्ही वितळलेलं तूप घेऊ शकता किंवा तेल वापरू शकता. आणि त्यानंतर इथे 100 ग्रॅमला थोडासा जास्त माझ्याकडे खवा आहे, तो किसून घालायचा आहे, तर तो किसलेला खवा घालून घेतला आहे. पाव वाटी दही घालायचं आहे. शक्यतो आंबट दही वापरू नका, ताजं दही वापरा. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते मिक्सरमधून आपल्याला छान या पद्धतीने त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायची आहे वेलची पावडर. त्याचबरोबर आता मी यामध्ये ज्या वाटीने मी आधीपासून साहित्य घेतलं त्याच वाटीने मी 2 वाटी मैदा घेतला आहे. मैदा चाळून घेणं गरजेचं आहे, मैदा चाळूनच वापरा. तर या पद्धतीने 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे. तर या पद्धतीने छान एकजीव करून घ्या. लागत असेल तर लागेल तसं तुम्ही दूध यामध्ये घालू शकता. मी सुरुवातीला 1 वाटी दूध घातलेलं आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा पाव वाटी दूध लागलेलं आहे. आता 1 चमचा हळद घालायची आहे. हळदीने या केकची चव अजिबात बदलत नाही, पण नॅचरल रंग एवढा भन्नाट येतो केकला. तर आता बघा, या पद्धतीने छान मिक्स करून घेतली हळद आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनो. तर आता इनोचं 1 पॅकेट मी इथे घालून घेतलेलं आहे. इनोऐवजी तुम्ही 2 चमचे बेकिंग पावडर वापरू शकता किंवा 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडासुद्धा वापरू शकता, तोही चालेल. थोडंसं दूध घालायचं, अगदी 2 ते 3 थेंब दूध घालून घेतलं. इनो छान ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आता रंग बघू शकता, किती भन्नाट रंग आलेला आहे. आपण यामध्ये हळद घातली आहे, कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही, तरीही या केकला अगदी बेकरीपेक्षा सुद्धा भन्नाट असा रंग आणि छान स्पॉन्जी केक हा तयार होतो. आता इथे कुकरचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे केक टीन असेल तर तो वापरू शकता. त्यामध्ये बटर पेपर घाला. माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हता, म्हणून मी छान तुपाने ग्रीस करून घेतलं या कुकरच्या डब्याला. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे तयार मिश्रण आहे ते घालायचं आहे. मी इथे 10 मिनिटं हे जे पातेलं ठेवलं आहे ते प्रीहीट करून घेतलेलं, म्हणजे आधी 10 मिनिटं मंद आचेवर तुम्ही याला छान गरम करून घ्या. त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये हा डबा ठेवून यावर जे परफेक्ट बसत असेल असं झाकण ठेवून 45 ते 50 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही 5 ते 10 मिनिटं इकडे तिकडे झाली तरी काही हरकत नाही, चेक करा. आणि तुम्हाला वाटत असेल की अजून एक 5 ते 10 मिनिटं ठेवण्याची गरज आहे, तर तुम्ही त्याला अजून 5 मिनिटं 10 मिनिटं एक्स्ट्रासुद्धा बेक करून घेऊ शकता. आता तुम्हाला मी दाखवलं सुरीने, अजिबात सुरीला केक चिकटत नाही आहे, परफेक्ट बेक झाला आहे. इथे बघा, कडा मोकळ्या करण्याची सुद्धा गरज लागत नाही आहे, अगदी छान चारी बाजूनी केक पूर्ण डिमोल्ड झाला आहे. आता आपल्याला हा डब्यातून काढून घ्यायचा आहे. परफेक्ट तुम्ही रंग बघू शकता, किती भन्नाट रंग आलेला आहे आणि मस्त असा हा केक आपला तयार झालेला आहे. चवीला भन्नाट लागतो, त्यामुळे घरच्या घरी अगदी व्यवस्थित हायजीन मेंटेन करून हा केक आपण तयार करू शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो एकदा तरी हा मस्त असा खमंग मावा केक माझ्या पद्धतीने घरी करून बघा. अजिबात फसणार नाही, परफेक्ट होईल. आपण बिना अवनचा हा केक घरच्या घरी बेक केलेला आहे, तरी तुम्ही बघू शकता आतमध्ये पर्यंत परफेक्ट जाळी पडली आहे आणि मस्त मौसूद स्पॉन्जी असा तयार झाला आहे. तर मी अर्धा केक बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला अर्धा इथे कट करून दाखवते की किती एकदम परफेक्ट असा याला जाळी पडली आहे किंवा स्पॉन्जी झाला आहे. तुम्ही बघू शकता रंग किती भन्नाट आला आहे. हळदीने मस्त असा कलर येतो आणि अजिबात आपण यामध्ये फूड कलर न वापरताही परफेक्ट रंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने कट करून घेऊया, मस्त लागतो. तुम्ही या पद्धतीने करून ठेवा. फ्रीजमध्ये राहतो, बाहेरसुद्धा अगदी 2 ते 3 दिवस मस्त राहतो. फ्रीजमध्ये 8 दिवस म्हटलं तरी छान राहतो, पण
2 दिवसापेक्षा जास्त हा काय उरतच नाही, कारण एवढा सगळ्यांचा फेवरेट आहे की तो 2च दिवसात संपून जातो. तर बघा अशा पद्धतीने मस्त असा हा आपण याच्या स्लाईस करून घेतलेले आहेत. तुम्हाला मी जवळून एक स्लाईस घेऊन दाखवते. अगदी अजिबात कुठेच कच्चा राहिला आहे किंवा काही असा अजिबात प्रॉब्लेम होत नाही. मस्त जाडी आली आहे, एकदम स्पॉन्जी झाला आहे आणि खायला तर भन्नाट लागतो. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हा घरी बनवलेला मावा केक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. घरच्या अव्हेलेबल साहित्यामध्ये हा केक तयार होतो. फक्त यामध्ये जो खवा वापरला आहे तोच आपण बाहेरून आणलेला आहे. बाकी सगळं साहित्य घरचंच वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही एवढा सोप्या पद्धतीने हा मस्त असा खमंग मावा केक तयार करू शकता. तुमच्या मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने बनवलेला केक तुम्ही आरामात देऊ शकता. महिन्यातून 1-2 वेळा तर आरामात करू शकता. एवढा मस्त आणि छान हा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी सगळा केक तुम्हाला कापून दाखवला. अजिबात कुठेही कच्चा नाही आहे. परफेक्ट सगळ्या बाजूंनी छान बेक झाला आहे. त्याचबरोबर एकदम छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम छान स्पॉन्जी झालेला आहे. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय करून झाल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्ही हा केक तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या मुलांना आवडला का? चला तर मग तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशाच भन्नाट छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.